नमस्कार शेतकरी बंधूंनो. आपण सोयाबीन पिकाची जी सिरीज चालू केलेली आहे, त्याच्यातला आपण हा आज दुसरा भाग करत आहोत सोयाबीन पीक सल्लामध्ये. तर ह्याच्यामध्ये आपण सध्या पाहत आहात, की सर्व भागामध्ये सोयाबीन हे कुणाचं 20 दिवसाचं, 15 दिवसाचं, 1 महिन्याचं, 35 दिवसाचं अशा पद्धतीने झालेले आहेत. आणि आपलं सध्या बघतात महाराष्ट्रामध्ये, की पाऊस हा एक 5-7 दिवस झालं कंटिन्यू चालू आहे. आणि त्याच्यामुळे बऱ्याच भागातले सोयाबीन पिवळे पडलेले दिसत आहे. किंवा बऱ्याच शेतकऱ्याचं म्हणणं सुद्धा आहे, किंवा तो पिवळा मोजाक आहे का, पिवळं पडणं काय कारण आहे. तर आपण ह्या व्हिडिओमध्ये आपण तेच बघणार आहोत, की सोयाबीन पिवळं पडण्याची कारणं काय आहेत. तर महत्त्वाचं म्हणजे कंटिन्यू ढगाळ वातावरण, त्याचबरोबर सततचा पाऊस. आणि हे ढगाळ वातावरण, सततचा पाऊस असल्यामुळं मुळाद्वारे जे अपटेक करायचे जे न्यूट्रिशन आहेत हे थांबले जातात, किंवा मुळांची जी कॅपॅसिटी आहे ही थोडीशी स्लो होती. आणि त्याचबरोबर ऊन नसल्यामुळं, ढगाळ वातावरण असल्यामुळं जे सूर्यप्रकाश पाहिजे तो नसल्यामुळं फोटोसिंथेसिस होत नाही. आणि त्याच्यामुळं सोयाबीनच्या पानामध्ये आपल्याला पिवळसरपणा दिसतो. आपण जर व्यवस्थितरित्या जर बघितलं तर सोयाबीनचे पानं आणि शिरा, पानं पिवळे दिसतात, शिरा आपल्याला हिरव्या दिसतात. म्हणजेच हे आपल्याला पिकामध्ये असलेली अन्नद्रव्याची कमतरता आहे. आणि पिवळा मोजाक जो असतो हा वेगळा असतो. आपण ह्याच्यासाठी एक सेपरेट व्हिडिओ सुद्धा बनवणार आहे. तर ह्याच्यामध्ये आपण फक्त अन्नद्रव्याची कमतरतावरच आपण हे करणार आहोत. तर प्रथमतः शेतकरी बंधूंनी ह्याच्यावर उपाययोजनासाठी शेतात पाणी साठलेलं आपलं पाण्याचा निचरा करणं गरजेचं आहे. पाणी शेतामध्ये थांबणार नाही किंवा साठणार नाही अशी नियोजन करणं गरजेचं आहे. त्याचबरोबर जे कॅल्शियम, लोह, मॅग्नेशियम किंवा जे सूक्ष्म अन्नद्रव्य आहेत ह्याची आपल्याला फवारणीमार्फत ह्याला देणं गरजेचं आहे सोयाबीन पिकाला. ह्याच्यामुळं आपल्या पिकामध्ये जो पिवळेपणा आलेला आहे हे आपल्याला काही प्रमाणात कमी करता येतं. तर सूक्ष्म अन्नद्रव्य आहे हे आपल्याला साधारणपणे 5 ग्रॅम किंवा 5 ml प्रति लिटर पाणी आपण जर फवारणीमध्ये एक 10 ते 15 दिवसाच्या अंतराने 2 ते 3 फवारण्या जर घेतल्या तर सोयाबीन पिकामध्ये जे पिवळेपणा आहे हा आपल्याला काही प्रमाणामध्ये किंवा चांगल्या पद्धतीने आपल्याला हा नियंत्रण किंवा व्यवस्थापन त्याचं करता येऊ शकतं. तर शेतकरी बंधूंना माझी एक विनंती आहे, की ज्या भागामध्ये पाऊस वगैरे असेल, पाण्याचा निचरा चांगला होऊन द्या, सूक्ष्म अन्नद्रव्याची चांगली फवारणी करा त्याच्यावर. आणि जे शेतकरी बंधूमध्ये जो संभ्रम आहे की पिवळेपणा आणि पिवळा मोजाक, हा ह्याच्यातून आपल्याला कन्सेप्ट लक्षात येऊन जाईल. आणि या पिवळा मोजाकसाठी आपण एक सेपरेट त्याचे कारण काय असते, उपाययोजना काय करायची, कशामुळे येतो, ह्याच्यावर आपण एक सेपरेट व्हिडिओ सुद्धा बनवणार आहोत. तर प्रथमतः आपल्याकडे जो सोयाबीनमध्ये पिवळेपणा आला आहे ह्याच्यावर मी जे अगोदरचे उपाययोजना सांगितलेत ते केल्याच्या नंतर आपल्याला त्याचं व्यवस्थापन चांगल्या पद्धतीने होईल. तर शेतकरी बंधूंना माझी विनंती आहे, की आपण सोयाबीनची जी सल्ला चालू केलेला आहे हा आपण कंटिन्यू ठेवणार आहोत. ह्याच्यामध्ये वेगवेगळ्या रोगांचं, किडींचं व्यवस्थापन कसं करायचं हे आपण व्हिडिओच्या माध्यमातून आपण शेतकरी बंधूपर्यंत पोहोचणार आहोत. आपण जर नवीन असाल या चॅनलला तर लाईक, सबस्क्राईब आणि सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यापर्यंत ही माहिती पोहोचवी अशी मी सर्वांना विनंती करतो. धन्यवाद.